नमस्कार प्रेक्षक हो, कशा आहात सगळे? मस्त ना? तर तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आपण पाहणार आहोत अजून एक नवीन क्राईम स्टोरी. नक्की काय घडलं? तर मी कोमल आणि तुम्ही बघताय आपला कलयुग विश्व हा युट्यूब चॅनेल. चला तर आपण पाहणार आहोत नक्की काय घडलं ते. 23 जणांचा तरुणीवर गँगरेप, पीडितेला दारू पाजली आणि सलग 7 दिवस. नक्की काय घडलं? वाराणसीत एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. 23 जणांनी मिळून 7 दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोपी पीडितीने केला आहे. नक्की काय घडलं हे आपण सविस्तर पाहणार आहोत. वाराणसीत एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. 23 जणांनी मिळून 7 दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आरोपी शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेहून सामूहिक बलात्कार करायचे, जबरदस्ती मद्य देऊन अत्याचार करायचे अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर लालपूर पांडेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 6 आरोपींना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. ही मुलगी 29 मार्चला घराबाहेर पडली आणि हे सगळं घडलं. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार 29 मार्चला पीडित मुलगी घराबाहेर पडली. ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात होती. तिथून परत येत असताना तिला राज विश्वकर्मा नावाचा तरुण रस्त्यात भेटला. तो तिला एका कॅफेत घेऊन गेला. तिथे त्याने रात्रभर तिच्यासोबत चुकीचं काम केलं. त्यानंतर 30 तारखेला समीर नावाचा मुलगा तिच्या मित्रासह पीडित मुलीला बाईकवर घेऊन गेला. हायवेवर तिच्यासोबत अत्याचार केला. त्यानंतर 31 तारखेला आयुष नावाचा मुलगा त्याचे 5 मित्र सोहेल, दानेश, अनमोल, साजिद आणि जाहीर सोबत पीडितीला घेऊन गेले. त्यानंतर तिला जबरदस्ती मद्य दिलं आणि तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला. 1 एप्रिलला साजिद नावाचा मुलगा त्याच्या मित्रासह पीडितेला भेटला. त्यानंतर तो पीडितेला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे 23 लोक आधीपासून होते. त्यांनीही पीडितेसोबत अत्याचार केला. पीडितेने विरोध केला, परंतु कोणीही तिचं ऐकलं नाही. त्यानंतर पीडितेला हॉटेलमधून बाहेर काढलं गेलं. त्यानंतर इम्रान नावाच्या मुलाने पीडितेला बाईकवर बसून हॉटेलमध्ये नेलं. पीडित मुलगी ओरडली आणि त्याला विरोध केला. साजिदनेही त्याच्या 2 मित्रांसह तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला. 2 एप्रिलला पीडितेला राज खान नावाचा तरुण त्याच्या मित्रांसोबत भेटला. त्यानंतर त्यांनी घराच्या छतावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले. त्यानंतर पीडिता 3 एप्रिलच्या दिवशी तिथून पळ काढत मित्राच्या घरी पोहोचली. त्या ठिकाणी असलेला दानेश आणि त्याच्या मित्रांनीही पीडितेसोबत बलात्कार केला. त्यानंतर 4 एप्रिलला पीडिता घरी गेली आणि घडलेला संतापजनक प्रकार कुटुंबियांना सांगितला. हा प्रकरणाबाबत वाराणसीचे DCP चंद्रकांत मीना यांनी म्हटलंय 23 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 6 जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तर प्रेक्षक हो, अशी काही घटना वाराणसीमध्ये घडलेली मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण उद्या एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.